धाराशिव जिल्ह्यात महायुतीतर्फे अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. तरी देखील येत्या लोकसभा निवडणुकीबद्दल सर्वांची उत्सुकता ताणली गेली. परंतु यावर्षी धाराशिव लोकसभा मतदारसंघात युवा मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते. आगामी निवडणुकीत पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या 18 ते 19 वयोगटातील तरुण वर्गाची संख्या 37,730 इतकी आहे. हा तरुण वर्ग पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर 20 ते 29 या वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल 3,98,314 इतकी आहे. एकंदरीतच या तरुण मतदारांच्या मतांचा प्रभाव या निवडणुकीवर नक्कीच पडू शकतो. धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण 20,08,092 इतके मतदार असून 2,139 मतदान केंद्र असणार आहेत. मतदानासाठी 2,354 EVM मशीन उपलब्ध आहेत. औसा मतदारसंघात 3,20,556, उमरग्यात 3,09,715, तर तुळजापुरात सर्वाधिक 3,72,912, धाराशिवमध्ये 3,62,094, परांड्यात 3,24,726, तसंच बार्शी येथे 3,18,080 मतदार आहेत. तुळजापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. यामुळे यंदाच्या धाराशिव लोकसभा निवडणुकीत युवा वर्गाचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.